हालेलुया, प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. आज आपण जफन्या या पुस्तकातून एक वचन घेणार आहोत आणि त्यावर मेडिटेशन करणार आहोत. फक्त एक वचन आणि त्यावर आपण मेडिटेशन करणार आहोत. पहिला अध्याय, जफन्याचं पुस्तक पहिला अध्याय, आणि यातलं एक वचन आपण वाचूया. त्याला जोडून एक वचन आहे, तर 12 आणि 13 आपण बघूया. इथे लिहिलेलं आहे की आय विल टेक अ लॅम्प अँड सर्च जेरुसलेम. आय विल पनिश द पीपल हू आर सेल्फ सॅटिस्फाईड अँड कॉन्फिडंट, हू से टू देमसेल्फ द लॉर्ड नेवर डज एनिथिंग one way or the other. Their wealth will be looted and their houses destroyed. They will never live in the houses they are building or drink wine from the vineyards they are planting. आता इथे सांगण्यात आलेलं आहे की जे कॉन्फिडंट आहेत, ज्यांना असं वाटतं की आमचं देव वाकडं करू शकत नाही, जरी त्यांच्याकडे संपत्ती असेल, जरी त्यांनी आपली घरं बांधली असेल, पण परमेश्वर म्हणतो की त्या घरामध्ये ते राहू शकणार नाही आणि त्यांच्या बगीचेतलं फळ ते खाऊ शकणार नाही. कारण का? जर आपण हा पहिला अध्याय वाचला आणि एवढा पॅसेज वाचला, तिथे आपल्याला कळतं की जुडा आणि जेरुसलेम इथल्या लोकांनी बाल देवताची पूजा करणं चालू केलं. बाल देवताची पूजा करणं चालू केलं आणि परमेश्वर म्हणतो की माझ्यासमोर तुला दुसरे देव नसावेत. आणि जर आपण परमेश्वराची जागा दुसऱ्या देवांना देतो, त्यामुळे काय होतं की हे अरिष्ट जीवनामध्ये येतं. बरेच वेळा आपण विचार करतो की हे खरं आहे का जे देवाने लिहिलेलं आहे इथे. रिसेंटली काय झालं, माझ्या एका मित्राच्या पत्नीने, ती कॅथलिक आहे, पण तिला कळतं की खरा देव कोण आहे आणि काय हे सगळं, पण ती इतकी स्वतःला सोशलाइज करून घेते की आता रिसेंटली गणपतीचे प्रोग्रॅम्स त्यांच्या सोसायटीमध्ये होते आणि तिने काय केलं की तिने त्या कार्यक्रमामध्ये आपल्या लेकरांना भाग घेण्यास लावला आणि मग मूर्तीपूजेसमोर तिचे लेकरं नाचायला लागले. आणि जेव्हा पण गणपतीचा फेस्टिवल असायचा तिथे ते लोक जायचे आणि तिथे नैवेद्य खायचे, तिथला प्रसाद खायचे आणि तिथे नमन करायचे, कारण त्यांचे सगळे शेजारी तसे करायचे, तर ते पण तिथे तसेच करायचे. आणि परमेश्वर म्हणतो की माझ्यासमोर तुम्हाला दुसरे देव नसावेत. आणि जर आईवडीलच प्रेरित करत असेल त्यांच्या लेकरांना की तुम्ही सोसायटीमध्ये इतके एकजूट व्हा की जसं तुमचं सोसायटी तुम्हाला करायला लावतं तसं तुम्ही करा. आणि त्यामुळे काय झालं, त्या बाईचं लाईफ खराब झालं. त्यांच्या घरामध्ये अकस्मात फायनान्शियल क्रायसिस झाले. एका फ्रॉडुलंट स्कीममध्ये ते फसले. त्यांचे जवळपास 36 लाख रुपये गेले आणि त्यांनी एक घर आपलं बांधलं होतं साऊथ इंडियामध्ये. त्या घरामध्ये ते राहायला जाऊ शकले नाही, कारण त्या घराचं काम इनकम्प्लीट झालं आणि त्यांचं भांडवल जे होतं ते संपलं. आणि मग त्यांच्या लेकरांची फीज टाईमवर शाळेत भरण्यात येत नव्हती, त्यामुळे नोटिसा शाळेतनं येत होत्या
आणि नवरा बायकोचे संबंध पण त्यामुळे बिघडले आणि ते डिवोर्सपर्यंत आले, तर परमेश्वर काय म्हणतो की चुकतं कुठे आहे? चुकतं हे आहे की माझी जागा तुम्ही कळत किंवा न कळत दुसऱ्या देवाला देताय, तर ते तुम्ही करू नका. आता आपण म्हटलं की आम्ही तर दुसऱ्या देवाला नमन करत नाही, पण आपल्या जीवनामध्ये असं काय आहे ज्यामुळे आपण आपला वेळ, आपला टाईम, आपलं फोकस नुसतं त्या गोष्टीकडे देतो आणि देवाला प्राधान्य देत नाही. फॉर एक्झाम्पल, रिसेंटली माझ्या एका मैत्रिणीने तिच्या आयुष्याबद्दल मला सांगितलं आणि तिचं लग्न 5 वर्षाआधी झालं होतं. तिने shaadi.com एक रिश्ता मिळवला आणि तिचं लग्न 2 दिवसातच त्या इसमाबरोबर ठरलं. 2 दिवसामध्ये तुम्ही कसं एखाद्या व्यक्तीला समजू शकता, जाणू शकता. आणि तिचं लग्न झालं म्हणजे त्याच्या घरचे आले, बहिणी वगैरे, त्यांनी तिला पसंत केलं आणि तिचे आईवडील महाराष्ट्रातले आणि ती बँगलोरला जॉब करायची. तर कोरोनाचा टाईम होता, आईवडील येऊ शकले नाही आणि तिचं लग्न तिने ठरवून टाकलं. कारण वय होत होतं आणि तिला लग्न करायचं होतं, मुलं बरोबर भेटत नव्हते, तर तिने फ्रस्ट्रेशनमध्ये जाऊन ते लग्न केलं. आणि लग्न केल्यानंतर तिला कळलं की तिचा नवरा, तो कॅथलिक होता, पण तिचा नवरा तिला शास्त्र वाचू देत नव्हता, तिला प्रार्थना करू देत नव्हता, तिला चर्चमध्ये जाऊ देत नव्हता आणि त्याने तिला भरपूर लोन काढायला लावलं. आणि तो नुसतं दारू प्यायचा. जेवढे पण पैसे त्याचे असायचे ते दारूमध्ये तो घालवायचा. तो टॅलेंटेड होता, तो हुशार होता, पण त्यांनी प्राधान्य त्याच्या जीवनामध्ये दारूला दिलं. त्याच्यासाठी दारू मस्ट आहे आणि त्यांनी दारूला दिलं. तर प्राधान्य आपण आपल्या जीवनामध्ये सर्वात जास्त कोणत्या गोष्टीसाठी देतो? फॉर एक्झाम्पल, एखाद्या गोष्टीची आवड असणं चुकीचं नाही आहे. आता मला ट्रेडिंग करायला आवडतं. लोक म्हणतात ट्रेडिंग म्हणजे गॅम्बलिंग आहे, ट्रेडिंग म्हणजे, आता हा ट्रेड माझा इथे चालू आहे, लोकांना वाटतं ट्रेडिंग म्हणजे गॅम्बलिंग आहे, ट्रेडिंग एक वेड आहे. पण यामध्ये पण आपण स्वतःला कंट्रोल कसं करायचं? म्हणजे मला वाटलं आणि मी ट्रेड घेतला असं नको व्हायला. तर कुठल्या पण गोष्टी कशा कंट्रोलमध्ये असल्या पाहिजे. आपण जर कधी डॉक्टर्स तुम्हाला म्हणतात की 2 चमचे तुम्ही दारू घ्या, कंट्रोलमध्ये घ्या. कुठलीही गोष्ट जी आहे ती कंट्रोलमध्ये करा. आणि जर तुम्ही त्या कंट्रोलच्या बाहेर गेलात तर तिथे तुम्ही त्या गोष्टीला इतकं प्राधान्य देत आहे की तुम्ही देवाची जागा त्या गोष्टीला देत आहेत. म्हणून परमेश्वर म्हणतो की जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद पाहिजे असेल तर प्राधान्य मला द्या. भीती बाळगा देवाची. अरे मी आज प्रार्थना नाही केली, अरे मी आज बायबल नाही वाचलं, हे खूप महत्त्वाचं आहे, मला याच्यामध्ये टाईम स्पेंड करायचा आहे. आणि जेव्हा तुम्हाला देवाची भीती वाटते, होय तुमचं काम चालू राहील पण तुमच्या मनामध्ये भीती राहील, अरे मी टाईम स्पेंड नाही केला, तर तुम्ही तुमचं काम बाजूला टाकून प्रार्थना कराल आणि मग परत तुमचं काम कराल. तर परमेश्वर म्हणतो की तुम्ही तुमचं काम करा, पण मला प्राधान्य द्या, मला घाबरा, माझ्यासाठी वेळ द्या आणि माझ्याशी कम्युनिकेशन ठेवा. परमेश्वराशी बोला. तुम्ही कितीही शांत असले तरी परमेश्वराशी बोला. आणि परमेश्वराची इच्छा आहे की जे घर तुम्ही बांधाल त्यामध्ये तुम्ही राहाल, जे विनियार्ड तुम्ही लावाल ते फळ तुम्ही खाल. परमेश्वराचा आशीर्वाद तुमच्या घरावर राहील. केव्हा? जेव्हा तुम्ही त्याची जागा दुसऱ्याला देणार नाही आणि त्यालाच प्राधान्य द्याल आणि त्याचं वचन वाचाल, प्रार्थना कराल.
म्हणजेच तुमच्यावर कुठल्याही प्रकारचे अरिष्ट, जसे जेरुसलेमावरच्या लोकांवर, जुडावरच्या लोकांवर जे अरिष्ट आले तसे तुमच्यावर येणार नाही. गॉड ब्लेस यू. आमीन.